सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की जी ही मदत राज्य सरकार देणार आहे ती दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल यासाठीचे प्रयत्न असतील। यापैकी 10,000 कोटी रुपये जे सरकारने पॅकेज जाहीर केलेले आहे त्यातले पायाभूत सुविधांसाठी असतील। यातले 5% 1,500 कोटी हे जिल्हा नियोजनासाठी असतील। कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास 18,500 रुपयांची मदत सरकारच्या या पॅकेजमधून मिळणार आहे। हंगामी बागायतदारांना सर्व मिळून हेक्टरी 27,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। तर ज्यांची बागायती शेती आहे त्यांच्यासाठी हेक्टरी 32,500 रुपयांची मदत दिली जाणार आहे। यामध्ये एनडीआरएफची ही मदत असेल। मदतीची जी मर्यादा होती 2 हेक्टरची ती वाढवण्यात आलेली आहे, ती आता 3 हेक्टरची करण्यात आली आहे। दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी 37,500 रुपयांची मदत केली जाईल। शाळा कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ केलं जाईल। टंचाई जेव्हा असते त्यावेळेस जी नियम लागू केले जातात त्यानुसार हाही नियम असेल आणि केंद्र सरकारकडून मदत मिळवण्यासाठी एक डिटेल प्रस्ताव हा लवकर दिला जाईल। शेतकऱ्यांसाठीचं जे पॅकेज असेल ते 31,628 कोटींचं टोटल पॅकेज असेल, जवळपास 32,000 कोटी रुपयांचं हे पॅकेज आहे।